कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीमा, आता मला नीट सांग बाळा, केदार आजोबा तुला कुठे घेऊन गेले होते? कुठे केलं होतं? तुम्ही काय केलं? आई, सांगितलं ना, त्यांनी मला हा नवीन फ्रॉक दिला आणि माझे लाड सुद्धा केले आणि 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 मला कविता सुद्धा शिकवली। कविता? हो, एक होतं जंगल, जंगलात होती हरणी, हरणीला 2 पिल्लं, दोघी गोड बहिणी। छान सुरळीत चाललो होतं सगळं सुख, पण वेड्या हरणीने केली एकच चूक। शेजारी राहत होती रान मांजर एक, आगाव हरिणी म्हणत होती मी तिचीच लेक। केतकी, मी खरंच इतका वाईट माणूस आहे का ग? म्हणून नेत्राने माझ्यावर एवढा मोठा आळ घेतला। तरी मी ओरडून ओरडून सांगत होते की केदार रीमाला घेऊन परत येईल तो घेऊन, पण ती ऐकायलाच तयार नव्हती। तुला माहिती आहे ना, मला लहान मुलं किती आवडतात। आपल्या नातीचे, त्या रीमाचे मला लाड करायचे होते ग, म्हणून मी तिला घेऊन गेलो होतो। पण त्याचा नेत्राने असा अर्थ का काढावा? केदार, मला कळतंय, पण आज नेत्राने जरा अतिच केलं। काय झालंय या घरातल्या माणसाला? त्या घरातला प्रत्येक जण माझ्याशी असं का वागतोय? तुला सांगते, नेत्राच्या दृष्टीने तिने जे काही केलंय ना ते योग्यच असणार। काय? शेखर भाऊजी तिला या घरात घेऊन आले होते ना, आता तेच या घरातून निघून गेले, त्याचा राग काढत असेल ती। रान मांजरीवर होता लांडग्याचा डोळा, पण मिशन त्याचे केले हरणीने चोळा मोळा। बिचारा लांडगा उपाशीच झोपला, हरणीवर चांगलाच होता तो संतापला। भूक लागली होती त्याला, प्रश्न पडला काय करू? रान मांजर सोडून आपण हरणीच्या पिल्लास धरू, हरणीच्या पिल्लास धरू, पिल्लास धरू, पिल्लास धरू। पास, आता झालं तेवढं पुरे झालं। आता यापुढे सहन नाही करायचं। आपण काय करू शकणार आहोत केतकी? केदार, प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये? त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत, आणि आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत हे त्यांना वाटायला नको, असं काहीतरी करायला हवं। म्हणजे काय? त्यांना असं वाटतं ना की आपण लाचार आहोत, घरात बसून फुकटचं खातो, पण नाही, यापुढे हे होणार नाही। त्यासाठी तू उद्यापासूनच ऑफिस जॉईन कर। काय? मी? हो, तूच। ही कंपनी बाबांनी सुरू केली, या कंपनीत तुझाही हक्क आहे, त्यामुळे उद्यापासूनच ऑफिसला जायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।